हे काय चाललंय रे हे सगळं? हा, माझे मम्मी पप्पा आलेले नाही तर कुठे आहेत ते? हे लवकर बोल, नाहीतर इथंच उभा कापीन तुला. एवढा क्रोध बरा नव्हे बाळा. मन शांत ठेव. क्रोधाच्या आहारी जाऊ नको, तर आणि तरच ईश्वर भेटेल. जर का तू असाच रागराग केला, क्रोधाच्या आहारी गेला, तर ईश्वर स्वतःकडे बोलावून घेईल. ए तुझं प्रवचन बंद कर. माझे मम्मी पप्पा आले ना इथं, कुठे आहेत ते? कुठे आहेत? हा, कोण कधी कुठे कधी असेल हे सांगणारा मी कोण? तुझी सगळी काळजी कळतेय मला. मी तर म्हणतो सगळं ईश्वरावर सोडून दे, त्याला सगळं ठाऊक असतं. तू आहे ना चेहऱ्यानंच फ्रॉड दिसतो मला, पण माझ्याशी फ्रॉडपणा करायचं नाही, आधीच सांगतोय. फसवणारा मी कोण? हे खरं आहे, तुझे आई बाबा बहीण इथे आले होते. यज्ञ केला, यज्ञ झाला, ते निघून गेले. यज्ञ कसलं रे यज्ञ? कालपर्यंत बायकांचे कपडे शिवत होता तू, आज पत्रिकेतला मंगळ काढणार का? काय तरी तुला त्यातलं? माझ्या पप्पांच्या अडचणीचा फायदा घेतोय तू. फायदा घेणारा मी कोण? फसवणारा मी कोण? हे सगळं चक्र वरचा चालवत असतो. तो ठरवतो आपण कधी कुठे कसं वागायचं. तू म्हणतोयस ते बरोबर आहे. कालपर्यंत जो मी होतो, आज मी तो नाही. काळाप्रमाणे माणूस बदलतो, दिवसाप्रमाणे माणूस बदलतो. आपणही काळाप्रमाणे चाललं पाहिजे, बदललं पाहिजे. तुझ्या बहिणीचं नशीब सुद्धा बदलणार आहे. फक्त तिच्या नशिबाला योग्य दिशा दाखवायची गरज आहे. हे असलं गोड गोड बोलू नको माझ्याशी. तुझं हे सगळं थोतांडे माहितीये मला. तुला तर ना- मला भगवंताला थोतांड म्हणायचं नाही. हा, माझ्या विद्येचा असा अपमान झालेला मी सहन करणार नाही. भगवंत जर कोपले तर फार मोठा अनर्थ घडेल. हे चल, मी नाही घाबरत. आणि तुला शेवटचं सांगतोय, माझ्या घरच्यांपासून लांब राहायचं, आणि मेन म्हणजे माझ्या बहिणीपासून. हे ठरवणारा मी कोण? हे तू नाही, मी ठरवलं. आणि जर का मला कळालं की तू माझ्या घरच्यांना गंडवले, तर गाठ माझ्याशी.